या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। पंढरपूर येथील संगीता ढवळे आणि त्यांची बहीण नंदा नारायण ओहोळ यांचा हक्काच्या जमिनीसाठी संघर्ष सुरू आहे। उन्हातानाची पर्वा न करता या दोघी सरकारी कार्यालयाचे उंबरटे झिजवतायत। तशी त्यांची ही लढाई 5 वर्षापासूनची सुरू आहे, मात्र न्याय अद्याप मिळालेला नाहीये। महिला दिन आमच्या सरकारी यंत्रणांनी मोठ्या दिमाखात साजरा केला, पण या दोघींच्या पदरी निराशाच आली। माढा तालुक्यातील म्हैसगाव इथलं हे प्रकरण। इथे गट क्रमांक 188/1 ही वतनातील जमीन वारसा हक्कानं संगीता ढवळे तसंच नंदा ओहोळ यांची नावं 7/12 वर लागलेली। सरकारी कागद हे दाखवून देतो, पण प्रत्यक्षात तिसऱ्याच व्यक्तीनं अर्थात लक्ष्मण पाटील यांनी या दोघींच्या जमिनीवर ताबा मिळवलाय। ही बाब लक्षात येताच या दोन्ही महिलांनी माढा तहसील गाठलं, जिल्हाधिकारी कार्यालयात व्यथा मांडली, पोलिसात न्याय मागितला, पण कुणीही जुमानायला तयार नाहीये। सांगा। माझं नाव संगीता अनिल ढवळे, राहणार पंढरपूर, जुना कराड नाका। माझे वडील संदीपान विश्वनाथ गायकवाड, राहणार कुरवाडी। माझे जमीन महारवतांची शेती आहे। वडिलांना वरून 10-15 वर्ष झाली। राहणार लक्ष्मण पाटील, राहणार बार्शीला। त्याच्याकडे आम्ही गेलो बहिणी, मी माझी बहीण नंदा नारायण ओहोळ। त्याला आम्ही गुढीनं मागितलं, आमचं शेत देतो, बटाईनं खातो, ऊस लावतो। आणि मी म्हणलं लक्ष्मण पाटील साहेब आम्हाला भेटवा, आम्हाला शेताचं द्या। तो आम्हाला इसा देत नाही, ऊस लावतो आणि गेलं की फोन उचलत नाही, रागवतो, फोन खवळतो। फोन केल्यावर त्याच्या घरी गेलो, कुरळीला भेटलो, तो काय मार्ग रोज आम्ही जातो, आम्हाला काय तो कणहार्थ टाकतो। मग आम्ही सोलापूरला आलो, जिल्हा कलेक्टर साहेबांना भेटलो, त्यांनी आम्हाला 15 वेळा बोलवलं। म्हणजे आम्ही तुमचा न्याय करतो, फेरफार काढून आणा, माड्याला जाऊ। आम्ही माड्याला गेलो, तिथं माझी बहीण लढली। माड्याला आम्ही दोघे गेलो, तो बी माणूस कागद दिला, तरी पण माझ्या बहिणीने मागून घेतला। फेरफार काढलं, कलेक्टर साहेबांनी मला दाखवा। मग कलेक्टर साहेबांना दाखवलं, त्यांनी पाहिलं। नंतर म्हणले ते दुसऱ्या ऑफिस खालच्या 2 मजल्याला जावा। ते म्हणले मावशी अर्ज द्या पोलीस स्टेशनला। पोलीस स्टेशनला गेलो, कमिशनर साहेब म्हणल्या, मॅडम म्हणल्या की कुरडे जा। त्या मोहिते साहेबांना फोन करते, मोहिते साहेबांना भेटलो। मोहिते साहेब म्हणजे पर्यंतला कड जा, कुरवाडीपर्यंत मॅडमला भेटलो। तिथं अभिजित पाटील होते, म्हणून आम्हाला 6 वाजता बसलो। पर्यंत मॅडम म्हणली की म्हैसगावला जा। म्हैसगावला गेलो, तिथनं हाकललं आम्हाला। अशी पळवत्यात पोलीस, आमचे टिंगल करतात। आणि लक्ष्मण पाटील पोलिसाला फोन करतो कुरवाडीच्या, आणि म्हणतो की काय नाही जावा। आमचे टिंगल करायला लागले। आता आम्हाला दिनात आम्ही वडील मेल्यापासून बहिणी लढतो, बिना पाण्याचं आम्हाला चक्कर आली। आता आम्ही थकलो, पोलीस स्टेशन केलं, कलेक्टर साहेब केलं, माळा सोलापूर केला, पोलीस स्टेशन पंढरपूरचं सोलापूरचं बी केलं। कोण आमचा न्याय घेणं साहेब, आता आम्हाला न्याय द्या, नाहीतर आम्ही आत्महत्या करतो किंवा ऑपरेशनला बसतो। आता आम्ही थकलो, आम्ही जायचं कुठं गोरगरिबांनी। महिला दिन झाला, पण महिलांना काय सवलत काय मिळणार। रोज म्हणतात की आम्ही महिलांसाठी करतो, पण आमच्यासाठी काय केलं नाही। हा लक्ष्मण पाटील गुंड माणूस आहे, म्हणतो काय करस ती 10-12 माणसं आणतो, माझं कोण काय करत नाही। मग पोलीस स्टेशन बी ह्याच आहे। कलेक्टर साहेबाला बी आम्ही दया नाही केली, पाय पडलो। आधी करतो म्हणले तर आता काय करना, आता आम्हाला न्याय पाहिजे। आता आम्ही कुणाकडे मागायचं हे सांगा तुम्ही। आता महिला दिन झाला, आता जर नाही केलं तर आम्ही कलेक्टर साहेबापाशी उपोषणाला बसलो, नाही तर आमचं जीवाचं मी काहीतरी करून घेते। आता काय सांगू, आता ह्याच्यावर मला काय, जर ह्याच्या नाही झालं तर मी कलेक्टरला ऑपरेशन बसून मी आत्महत्या करणार आहे। माझ्या वडिलाची जमीन आहे, लक्ष्मण पाटकांना बळकलं। हा गुंड माणूस बटाईनं खातो, मला काय दे नाही। आज म्हणतो रोज, आज करतो, उद्या करतो, ऊस करतो, लावतो आणि एकटाच खातो। आम्हाला काय देणार, शेताकडे बी नेतो म्हणतो, केवायसीचे बी पैसे देणार, रानाचं सगळ्या महिलांना पैसे मिळालं त्याला फुलगरसाचं, पण त्यांना आम्हाला दिलं नाही आणि आम्हाला तिथं पोचू बी देत नाही। जसं तर ह्याच्यावर काय मला ह्याच्यावर नाही झालं तर मी अजून येते, कलेक्टर साहेबांना भेटते आणि ऑपरेशन करते। नाही दिलं तर माझी आत्महत्या करणार आहे मी। जिल्हाधिकारी कार्यालयानं घडलेल्या प्रकाराबाबत तहसीलदार माढा यांना अहवाल सादर करण्यास लेखी आदेश दिले, तसंच पोलीस ठाण्यात जाण्याबाबतच्या सूचना देखील दिल्या। पण माढा तहसील कार्यालयानं यात काही रस दाखवला नाही।
आणि पोलिसांनी तर याची दखलच घेतली नाही. माझं नाव नंदा नारायण ओवळ, राहणार मोडली, जमीन शिराळला, नावं सगळ्यांची लावली, सगळे एक हो म्हणलं एक झालो. त्यांना किती तर सवलत दिली तर ते काय ऐकायला तयार नाहीत. महिन्याला 2 महिन्याला बघू म्हणतात आणि त्यांना सांगितलं मिटवून घ्या द्या. मग ते आम्हाला म्हणते ह्यांनी नेलं, पैसे निलावायला नेलं, पाठवायला नेलं, त्याच्याशी माझा काही संबंध आहे का? त्यांनी दिलं, त्यांनी नेलं. आमचे वडील वारले, त्यांच्या पोटात आमची नावं लावली, पण आम्हाला वारसा हा मिळत नाही. आणि कलेक्टर साहेबांकडे गेलो. कलेक्टर साहेबांनी 2दा बोलवल्यानंतर कागदपत्र काढली, जुगीउगीची काढल्यानंतर म्हणले तुम्ही कायद्यानं करा. कायद्यानं करायला गेलो कुरडवाडीला गेल्यानंतर त्या साहेबांनी त्यांना फोन लावला आणि म्हणले ह्यांची माझी काही तक्रार नाही. तिथून आलो SP ऑफिसला 2 वेळा कागदपत्र ऑफिसला गेल्यावर मॅडम म्हणले तुम्ही कुरडवाडीला जावा. कुरडवाडीला गेलो तर मॅडमने पण दखल घेतली नाही. परत तहसीलला गेलो, तिथं पण न्याय मिळाला नाही. परत आता शेवटी इथं आलो आणि जर यांनी न्याय नाहीत दिला तर आम्ही माड्यात उपोषण करणार आणि आमची जमीन मारवतन आम्हाला मिळावी, आमचा वारसा हार आम्हाला द्यावं. आम्हाला एवढंच म्हणणं आहे. पुढं वाढवायचं का नव्हती आम्ही बघणार आहे. न्याय दिला ठीक, नाही दिला तर त्यांना कळलंच. कुठवर बसणार आम्ही. 20-25 वर्ष होऊन गेले. आमच्या यात काय सुद्धा अडचण नाही. रोजच असं यांना का आम्ही घे म्हणलो होतो का? किती प्रामाणिकपणाने सांगितलं. कोण पण गोरगरिबाला असंच करेल. सगळेच मॅडमकडे गेलो, प्रांत मॅडम तसेच म्हणले, आमदार साहेब तसेच म्हणले, कलेक्टर साहेब तसेच म्हणले, SP ऑफिस तसेच म्हणले, गाव तसंच म्हणले. सगळा खोट्याचा न्याय, खऱ्याचा काय नाही. आणि खरा न्याय मी दाखवणार आहे. मला सहकार्य पाहिजे ही नम्र विनंती. नाहीतर आत्महत्या मी एकटी करणार नाही, त्यांना पण करावं लागेल. स्वतः मरणार नाही, सगळं उकरून काढणार. ही माझ्या एकटीच नाही, असं कितीतरी लोकांच्या जमिनी जागा लोकांनी लुटले. सगळ्या अधिकाऱ्याला हाताखाली धरून सगळेच तलाटे सगळे सहकार्य करते. ह्याच्या आधी पण लय अन्याय झालाय. तारखेला गेलं, कुठं गेलं, सगळं सरकारच त्यांचं आहे. आम्ही कुठं जायचं? आम्हाला अन्न नाही, पाणी नाही, वर्ण धमकी आहेत. आम्हाला सहकार्य डिपार्टमेंट बी देत नाही आणि गाव बी देत नाही. आम्हाला न्याय पाहिजे आणि आमचा हिस्सा आम्हाला दोघी बहिणीचा द्यायला पाहिजे. ज्यानं जमिनीवर कब्जा केलाय तो लक्ष्मण पाटील गुंडगिरीची भाषा करतो. मी जेलमधून आलोय, तुम्हाला काय करायचं ते करा, माझं कोणीच काही वाकड करू शकत नाही अशी धमकी या महिलांना देतो. वाळू धंद्याशी याचा संबंध असल्यानं पोलिसांची त्याच्यावर मेहरबानी आहे. यामुळं कोणी आमचं ऐकतच नाही. आमची जमीन बळकावली चालली आहे. आता आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही अशी खंत या महिलांनी मांडली.